बुलेटिनमध्ये सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे ती छत्रपती संभाजीनगरमधून। छत्रपती संभाजीनगरमध्ये महिलांच्या मतदानात प्रचंड वाढ झाली आहे। कमीत कमी 3% तर जास्तीत जास्त 20% वाढ पाहायला मिळालेली आहे। कन्नडमध्ये महिलांचं 3% मतदान वाढलेलं आहे, तर गंगापूरमध्ये हीच वाढ 20% गेलेली आहे। औरंगाबाद पश्चिममध्ये 15%, तर औरंगाबाद पूर्व मतदारसंघामध्ये 5% वाढ झालेली आहे। यंदा राज्यातही महिलांचं मतदान वाढलेलं आहे, तर छत्रपती संभाजीनगरमधली आपण आकडेवारी पाहतो आहोत। यामध्ये महिलांच्या मतदानात प्रचंड वाढ झालेली आहे। जास्तीत जास्त 20% महिलांचं मतदान वाढलेलं आहे, तर कमीत कमी 3% ही वाढ पाहायला मिळालेली आहे। औरंगाबाद मध्य मतदारसंघात 60% मतदान वाढलेलं आहे। औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात 15% अधिक महिलांनी मतदान केलेलं आहे। पैठणमध्ये 13% महिलांचं मतदान वाढलेलं आहे। गंगापूरमध्ये सर्वाधिक म्हणजे 20% महिलांच्या मतदानात वाढ झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। वैजापूरमध्ये 15% मतदान वाढलेलं आहे। सिल्लोडमध्ये 13% मतदान वाढलेलं आहे। कन्नडमध्ये मात्र 3% महिलांचं मतदान वाढलेलं आहे। फुलंब्रीमध्ये 60% मतदान वाढलेलं आहे। एकीकडे महिलांच्या मतदानाच्या टक्केवारीत वाढ झालेली असतानाच औरंगाबादमध्येच 5 मतदारसंघात पुरुषांच्या मतदानाचा टक्का मात्र घटलेला आहे। पैठण, वैजापूर, कन्नड, औरंगाबाद पूर्व या ठिकाणी पुरुषांच्या मतदानामध्ये घट पाहायला मिळालेली आहे। कन्नडमध्ये पुरुषांच्या मतदानात 60% घसरण पाहायला मिळालेली आहे, तर इथं 3% महिलांचं मतदान वाढलेलं आहे, मात्र पुरुषांचं मतदान घटलेलं आहे। 19च्या तुलनेत कन्नडमध्ये पुरुष मतदान घटलेलं आहे 60%, पैठण सिल्लोडमध्ये प्रत्येकी 1%, तर फुलंब्रीमध्ये 5% मतदान घटलेलं आहे। संभाजीनगरच्या 5 मतदारसंघात पुरुषांचं मतदान घटल्याचं पाहायला मिळालेलं आहे। याच संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडून। मोहसिन, एकीकडे 20% महिलांचं मतदान वाढलेलं पाहायला मिळतंय, तर दुसरीकडे पुरुषांचं मतदान मात्र घटलेलं आहे, या मागचं नेमकं कारण काय? हेमाली, नक्कीच हे सगळ्यांना आश्चर्यचकित करणारं आहे की महिलांचं मतदान यावेळी संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। जिल्ह्यात एकूण 11% महिलांचं मतदान वाढलं आहे। दुसरीकडे मात्र पुरुषांचं मतदान जे आहे तर घटलेलं आहे। एकूण जे आहे तर कन्नड तालुक्यात 7% मतदान घटलेलं आहे। त्यामुळे आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसात सरकारकडून वेगवेगळ्या महिलांसाठी योजना राबवण्यात आल्या आणि त्याच खास करून लाडकी बहीण योजनेचा मोठा गाजावाजा सरकारने केला होता। यासाठी वेगवेगळ्या महिलांसाठी मेळावे देखील आयोजित करण्यात आले होते। प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात देखील या महायुतीच्या प्रत्येक नेत्यांकडून सरकारकडून लाडली बहीण योजनेवर प्रचार करताना विशेष फोकस देण्यात आला होता। त्यामुळे हे वाढलेलं मतदान लाडली बहीण योजनेमुळे वाढलंय का असा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय, आणि जर असं असेल तर याचा मोठा फायदा जो आहे तर महायुती सरकारला होण्याची शक्यता आहे। आता आपण फक्त संभाजीनगरचाच विचार केला तर संभाजीनगरमध्ये महिलांचं 91,000पेक्षा जास्त मतदान जे आहे तर वाढलेलं आहे, आणि दुसरीकडे 15,000 पुरुषांचं मतदान हे घटलेलं आहे। त्यामुळे पुरुषांपेक्षा यावेळी संभाजीनगरमध्ये महिलांनी मतदानात आघाडी घेतल्याचं चित्र आपल्याला अनेक भागात पाहायला मिळालेलं आहे। खास करून मुस्लिम बहुल भागात देखील महिला जे आहे तर घराबाहेर पडून मतदान करताना आपल्याला यावेळी पाहायला मिळालेले आहे। त्यामुळे हे वाढतं मतदान महिलांचं कुणाच्या पारड्यात पडतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, आणि विजयाचं गणित देखील महिलांचं मतदानच ठरवणार असं देखील बोललं जात आहे। त्यामुळे आता 23 तारखेची वाट पाहावी लागणार आहे, आणि हे महिलांचं वाढलेलं मतदान कुणाच्या पारड्यात पडतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण याचवेळी पुरुषांचं घटलेलं मतदान देखील अनेक उमेदवारांची चिंता वाढवणार आहे। हेमाली, धन्यवाद मोहसिन, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।